अचानक एखादा खर्च आला की हातापायात गोळा काय येतो त्याचा कधी स्वतःला प्रश्न पडलाय का? आज सगळं ठीक चाललेलं असतं, बिल्स भरलेलं असतात, घर मॅनेज होत असतं, पण अचानक मेडिकल खर्च, फोन खराब होतो, गाडी दुरुस्ती किंवा कुठलीही इमर्जन्सी आली की मन थेट पॅनिक मोड मध्ये जातं. कारण पैसा कमी आहे म्हणून नाही, तर पैसा तयार नाही म्हणून भीती वाटते. सेव्हिंग्स नसतात आणि मनात एकाच वेळी 100 प्रश्न येतात. आता कुठून मॅनेज करायचं, कोणाला विचारायचं, पुढचा महिना कसा काढायचा? तेव्हा कळतं की घाबरण्याचं कारण खर्च नाही तर तयारीचा अभाव आहे. आपण पगारावर जगतो पण प्लॅनिंग शिवाय जगतो. इन्कम येतो पण सिस्टीम नसतो. एक महिना चुकला तरी आयुष्य हलतं. याचा अर्थ प्रॉब्लेम अचानक खर्चात नाही, प्रॉब्लेम आहे आपली फायनान्शियल लाईफ स्टेबल नाही. थोडासा धक्का बसला तरी सगळं डगमग. त्याचं उत्तर फक्त सेव्हिंग अकाउंट उघडणं नाही तर इन्कम मजबूत करणं आहे. आज जे लोक इमर्जन्सी मध्ये हे शांत राहतात ते एकाच पगारावर अवलंबून असतात. ते पॅरलेल इन्कम तयार करतात डिजिटल स्किल्सच्या मदतीने, जसं की कॉन्टेंट क्रिएशन, कॉपी रायटिंग, ॲफिलिएट मार्केटिंग, चॅट जीपीटी, ऑटोमेशन, जे इन्कमला स्टॅबिलिटी देतात. रोज 1 तास पुरेसा आहे फ्युचरसाठी सेफ्टी नेट तयार करायला. आता स्वतःला एक प्रश्न विचार, पुढच्या वेळेस अचानक जर खर्च आला तर तू घाबरणार की हँडल करणार? जर दुसरा पर्याय हवा असेल तर हरीला लगेच सेव्ह कर, मला फॉलो कर आणि कमेंटमध्ये जर रेडी टाईप केलास ना तर मी तुला एक डिटेल प्रेझेंटेशनचा व्हिडिओ तुझ्या इनबॉक्समध्ये शेअर करेन, ज्याला पाहून तुला एक्झॅक्टली समजेल की तू सुद्धा ऑनलाईन पैसे कसं कमवू शकतो.